सुखद केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशतत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांगरकट्वर्णपद्यनेत्रसुहास्यवदनं कण्ठाटोपी तुम्हाला दंडकमंडलुधर कटयान कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक तारकाक पाहि माम प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच्या महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामांच्या करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वर्त सकल चवथ्या माझी वर्णिले मल्हर राव राजा बळोत्यासी त्याने नावया स्वार्मीसी कारवान्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार याचे वर्त समग्र सहाव्यात वर्णिली विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खचोनियाग्रय भवत त्यानी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त गणाव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची जे माला करावाणी बारावा ते साची अध्याय 13वा बाळाप्याचा इतिहास बरवा त्या माझी निखपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो केसा झाला भाग्यनंत आजी कथा गोड बहुत पंधरायात वर्णिली हिरिभाऊ मराठे गहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 निष्ठत वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनं छंद प्रसिद्धू 18यात पदांस वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले कुणरिसा यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसायात निर्धरी स्वामी समाधिस्थ झाले कधी साऱ्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कै वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819
षोडशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतित्रता